नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर MPSC 1506। आज आपण बघणार आहोत इंग्लिश ग्रामरचे काही प्रश्न पुढीलप्रमाणे। प्रश्न 1, डॅश ऑफ द रूम्स इज गुड टू मी। ऑप्शन 1 ईच, 2 एव्हरी, 3 सम, 4 इफ। बरोबर उत्तर आहे 1 ईच। ईच ऑफ द रूम्स इज गुड टू मी। प्रश्न 2, शी इज द मोस्ट लविंग वुमन डॅश एव्हर लिव्ड। 1 विच, 2 हू, 3 whom, 4 whose। बरोबर आहे 2 who। शी इज द मोस्ट लविंग वुमन हू एव्हर लिव्ड। प्रश्न 3, शी इज डॅश ऑफ द टू। 1 टॉल, 2 टॉलर, 3 द टॉलेस्ट, 4 द टॉलर। बरोबर आहे 4 द टॉलर। शी इज द टॉलर ऑफ द टू। प्रश्न 4, इफ यू डॅश हर शी वुड हाव कम। 1 कॉल्ड, 2 कॉलिंग, 3 हॅड कॉल, 4 द कॉल। बरोबर आहे 3 हॅड कॉल। इफ यू हॅड कॉल हर शी वुड हाव कम। प्रश्न 5, आय डिड नॉट नो इट अंटिल यू डॅश। 1 स्पीकिंग, 2 स्पोक, 3 स्पीक, 4 स्पीच। बरोबर आहे 2 स्पोक। आय डिड नॉट नो इट अंटिल यू स्पोक। प्रश्न 6, His oily tongue has won him promotion. Choose able idiom. 1 word power, 2 soft speech, 3 hard speech, 4 flattery। बरोबर आहे 4 flattery। प्रश्न 7, to drink like a fish। Choose able idiom। 1 to be drunkard, 2 to drink little, 3 to drink alone, 4 to drink hard। बरोबर आहे to be a drunkard। प्रश्न 8, अ क्लोज शेव। चूज एबल आयडम। 1 स्टबल, 2 हर्लेस स्किन, 3 अ नॅरो एस्केप फ्रॉम डेंजर, 4 नन ऑफ दिस। बरोबर आहे 3 अ नॅरो एस्केप फ्रॉम डेंजर। प्रश्न 9, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड। डेफर। 1 ॲडव्हान्स, 2 डिले, 3 प्रोलॉंग, 4 नन ऑफ दिस। बरोबर आहे 1 ॲडव्हान्स। प्रश्न 10, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड। गिल्टी। 1 इग्नोरेंट, 2 इग्नोरँट, 3 इनोसेंट, 4 नन ऑफ दिस। उत्तर आहे 3 इनोसेंट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। अनेक अशा व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।